किती वाजता घटना घडली? बिबट्याने किती वाजता हल्ला केला या तुमच्या मेंढ्यांवर? रात्री 2 वाजता. आणि आता वाजलेत 12 वाजलेत, 11 वाजून 56 मिनिटं झालेत. मग तुम्ही वन विभागाच्या लोकांना कळवलं नाही का की कोणाच्या आहेत या मेंढ्या? ह्या आमच्या 4 जणांच्या मेंढ्या आहेत. बर पर त्याच्यामध्ये भाऊसाहेब माधव सोडणार आहे ना, यांची हे यांचे 2 मेंढ्या मारून टाकल्यात आणि एक घेऊन गेले आणि एक मरण्याच्या मार्गात आहे. मरणाच्या मार्गात रात्री 2 वाजता झालंय, अजून कोण फिरकलं नाही. नाही कोण नाही आला अजून. मोबाईल पण तुमचं होतं सर. चला आता आपण जाऊया कुठं झाले ते दाखव. कधीपासून इथं तुम्ही आलेत? आम्ही काल आलोय. आम्ही 7 वर्षापासून ह्याच गावात आहे सर. हा का? हो. प्रॉपर गाव कोणतं तुमचं? आम्ही हे भाऊसाहेब माधव सोडणार साकूर मांडवचे आणि मी कनेर पोखरीचा आहे. बर. मग आता हे कोणाच्या मालकीचे आहे कसं समजायचं? हे क्षेत्र का मेंढ्या नाही नाही, मेंढ्या ह्या आपल्या भाऊसाहेब माधव सोडणार यांच्या भाऊसाहेब मालकीच्या माधव मेंढ्या त्या. तुमच्या का? हो. बर. रात्री 2 वाजता घडलं नाही? हो सर. तुम्ही हे वाघुर लावलं असेल ना? त्याच्यावरतून उडी मारली त्यांनी. वाघूरच्या वरून उडी मारून आलेले आहेत आतमध्ये. बर. एक हा हे दुसरं. 2 हा हे दोन 2 जागेवर हा आणि खरंच आणि एक जखम आहे. जखम होले ते आतमध्ये. तुम्ही कुठं झोपला होता? आम्ही इथं झोपलो होतो. काही जण तिकडून झोपलो टेम्पो होतो. जवळ. हो, काही जण इकडून झोपले होते. हे बघा, हे हे बघा, जायण्याच्या हे मार्गावर मार्गावर याच्या मानला इथं जखम झाली, परत इथं पण जखम झाली. हे खात नाही, चारा पण हे नाही. मग हे वाचलं कसं? मरण्याच्या मार्गात ते. जाण्याच्या मार्गावर होते, चरत पण नाही, काहीच काहीच नाही, नाही. बघा. जास्त उभं राहते. असंच उभं राहतंय हा. का? हो. मला सांगा, मग तुम्ही उपचार का नाही केले याच्यावर? उपचारात करू आपले गावठीचे उपचार आहेत, ते गावठी उपचार आमच्या केलेले. पद्धतीने केलं तर आम्ही आमच्या पद्धतीचे आमच्या आहे गावठी ते उपचार केलेले आहेत आम्ही. राहिलेत करायचे. बर. किती टोटल आहेत ह्या मेंढ्या तुमच्या? हे सगळ्या 1600 मेंढ्या आहेत. बर. आता जी तिसरी मेंढी तो घेऊन गेला बिबट्या, हो, तो हो. घेऊन गेला. व्यवस्थित गेला ना सर. व्यवस्थित हा, गेले. व्यवस्थित आहे का? हा येलेली वाघीण आहे, तिच्या पाठीमागे 2 दोन पिल्ले आहेत. पिल्ले आहेत. पाहिलं कुणी हल्ला होता? आम्ही बस सगळ्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे. कुत्रे भुकायला लागली, आम्ही लगेच बघितलं तिथं आत्महत्येने मारले. इथून उडी मारून पळाला बाहेर आणि इकडे गेला उसत. असं नेलं कुठं? इथून नेलं? या हा, टोपीतून इथून पलीकडे गेला सर. बापरे. मोठी मेंढी होती की छोटी होती? मोठी मेंढी होती. मोठी मेंढी होती. तुम्हाला इथं तुम्ही हे करताय, तुम्हाला माहित नाही शेजारी ऊस आहे, बिबटे माहित नव्हतं? आहे ना सर, आहे पण ना. प्रशासनाने ना पिंजरे लावायला पाहिजे आणि धरून न्यायला पाहिजे बिबटे. काय त्याचं आम्हाला लय बंदोबस्त त्रास केला होतो. आमचे पाहिजे. लय बकरं खात्यात. आमच्या बारक्या लहान लहान मुलं आहे, रात्रीचा वाघ येतो. मग वन विभागाने पिंजरे. कुठे आहेत आता? ते तर एक तर बघा लहान मुलगा आहे तिकडे. हा ते काय काय लहान मुले परत तुम्ही आता हे झालं मेंढ्यासाठी वाघूर लावतात, स्वतःसाठी संरक्षणासाठी काय करता? काय आम्ही सर ट्रॅक्टर आहे आमच्याकडं, बाकी काय नाही. बाकी एवढं काहीच नाही. ट्रॅक्टर मध्ये झोपायचं? हा सगळे जण मावतात का एवढं? करतो ऍडजस्ट. आता काही लहान लहान मुलांना बाकीचे राहतात खालीच. लहान मुलावाले ते ट्रॅक्टर मध्ये, बाकीचे जे मोटर ते सोपतात साईडनी. बरं, किती बिबटे आहेत या परिसरामध्ये? या 10-15 बिबटे असतील सर. 15 बिबटे? हो, हा. प्रत्येक कुठे पण बिबट्याचे. प्रत्येक कोपऱ्यात इथं पण वरती आहे. इथं इकडे पण काल पाठीमागे पण आहे, 2 डोंगराकडे निघाले पण आहे. रानात चारायला गेल्यावर. हा? आणि इथं आता पाठीमागे मिलन इथं मिलन वरती बसले होते ना आवटी महिन्यात, तिथं 5 चालले होते आमच्या वाड्यावर. 5 बिबटे हा. एकत्र? हा एकत्र. मिलिंद बँकेच्या शेतात बकर बसायला होती. तेव्हा पण 2 मारले संगत. बेनकेंच्या छत्रात बसले होते, तिथं 5 आले, तेव्हा 2 मारले होते, यांचे 2 मारले होते. वैभव हे नुकसान भरपाई भेटले ते का? डायरेक्ट घेऊनच गेले. घेऊनच गेले, दिसले आता त्याचं काही सबूत दाखवायला नव्हतं ना आमच्याकडे. सबूत दाखवाय नाही म्हणून तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल नाही. आणि आता गावकऱ्यांनी कळवलं इथं हल्ला झाला, तरी वन विभागाचं कोणी कोणी आलेलं नाही. गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य चांगलं आहे. गावकऱ्यांचं सहकार्य चांगलं आहे, पण त्यांनी फोन पण केलाय आणि आता त्यांचा फोन पण उचलून नाही राहिली. कोण नाही उचलत? ते ज्यांना फोन केलाय ना वन विभागाला, ते फोन पण उचलून नाही राहिली. आता इथं ते कोण कांबळे म्हणून आहे वाटतं. बघा तुमच्याकडे नंबर असेल कॉल करा. आम्हाला इथं काळवेणा देवस्थान ट्रस्टचं चांगलं सहकार्य आहे. आणि सहकार्य काय आता काय? जरा बरं नंबर घ्या. द्या ना नंबर. हा घ्या, स्पीकरवर लावून बोला. 98 1 मिनिट सर. 86. हो, कांबळेच आहेत ना आता इथे? तुमच्या आरोप बोलताय. हॅलो सर, ओतूरचे आरोपी आहे का तुम्ही? इथं हिवरेमध्ये वैभव आयकरनी फोन केला का तुम्हाला? हॅलो. हा म्हटलं ओतूरचे आरोपी आहे का तुम्ही?
हो बोला ना. वैभव वायकरने फोन केला का तुम्हाला? कोणी कोणी? वैभव वायकर. नाही बोला ना, काय म्हणता? हे आमच्या रात्री वाघाने ना दोन मेंढ्या मारल्या, ती एक घेऊन गेले आणि एक जखमी केलेली. तेव्हा इथे हिवरे खुर्दवरून बोलतोय मी, मेंढ्यावाले बबन विष्णू कारंडे. तुम्ही आता कुठून बोलताय? हिवरे खुर्द एवढे खोडवरून का? हो हो. ठीक आहे ठीक आहे. किती वेळात याल सर तुम्ही इथं? मी कशाला येईल? स्टाफला पाठवून साधं वर्कशॉप आहे, तुम्ही मला लोकेशन पाठवून द्या. हो 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 हा चालेल. नाव सांगा ना, करंजा माता काय. हो इथं इथं हिवरे खुर्द ना, सांगितलं ना. भूषण वायकरच्या क्षेत्रामध्ये बकरी आहे आमची. तुम्ही मला लोकेशन पाठवा तिथलं, मी तिथं स्टाफ पाठवतो तिथे हो चालेल सर. हो 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 व्हॉट्सअपवर. हो चालेल. येतो म्हणून बोलले. लोकेशन आता तुम्ही काय Location करा, कसं लोकेशन नाही काढायचं पाठवतात का तुम्हाला? आम्ही आता हा शाळा नंबर कमी- काय झालं? शाळा कमी झाली ना आमची. शाळा कमी झाली तर मोबाईल वापरत आहे ना. हा वा- इकडे जरा सावलीत या. Location आता कसं कसं पाठवायचं, तुम्ही आता एवढा अँड्रॉइड मोबाईल वापरता तुम्ही, हम्म. शाळा कमी झाल्याचा काय विषय आला त्याच्यात? ऐका, त्याच्यामध्ये जा, ते नंबर पहिला सेव्ह करा त्या कांबळे साहेबांचा. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा हल्ला झाला आणि आतापर्यंत किती तुमच्या शेळ्या मेल्या तर किती नुकसान भरपाई आलेली आहे? आम्हाला कुठल्याही प्रकारची आणि आतापर्यंत किती मेल्यात? ह्या वर्षी किती मेले? या वर्षी पहिल्यांदाच मिळत. आणि गेल्या वर्षी? आणि त्याच्या आधी एक जानेवारी म्हणजे आता ह्या 3 आणि एक नेलेली 4 आणि यांच्या 2. ते दोनचं काहीच भेटलं नाही का? त्याचं ते म्हणजे सबूत दाखवायला नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पंचनामा केला, त्यांना फोनच नाही केला. सबूतच दाखवलं पाहिजे ना, आता कुठून सबूत आणायचं? त्यांचं म्हणणं असं आहे की सबूत दाखवा आम्हाला, टंगड किंवा काय दाखवा म्हणतात त्यांना. ते घेऊन गेल्यावर त्याच्या पाठीमागे जायचं का? ते जनावर आणायचं कोण गेल्यावर म्हटलं तर होतं तुम्हाला तंगड दाखवा किंवा काय दाखवा? सगळे फॉरेस्ट सगळं फॉरेस्टवाले म्हणजे त्याचा सबूत दाखवावं लागतो. सबूत हा मग जाऊन आणा ना म्हणा, ऊसामध्ये जाऊन तुम्ही सबूत हा सांगायचं म्हणजे ना. असं त्यांना पण सोडून दिला का तो नाद? तो नाद सोडून दिला. पाठीमागे पाठीमागे गेल्या वर्षी गेलं तर त्यावेळेस काय पैसे नाही भेटले. 3 वर्ष गेले होते, ते पण नाही आलं. त्याच्या पाठीमागे गेलो होतो. म्हणजे असं आमचं दरवर्षी 6-7 बकरांची नुकसान होती, पण त्याचं कुठल्याही प्रकारचं केलेलं आम्हाला काही भेटत नाही. आता तुम्ही आता वाट पाहून आता हे फेकून देणार होते का? हो हो हा फेकून देणार होतो आम्ही. किती रुपयाची नुकसान झाली? ही कमीत कमी मोठी मेंढी नेली 15,000ची. हा असं समजा ते बकरू केवढं जरा 5,000 जरा 5-15,000 मग किती झाले सर? आणि हे जाणारच हे याक हे जाणारच आहे ना. दोन आमचे हे 15 30-40 हजार 15 आणि ते 30-40,000 धरायचे ना. मला काय वन विभागाने काय दिलं का काही आम्हाला दिलते ना शरद दादा सोनवणे नाही का आपले जुन्नरचे आमदार हा शरद दादा सोनवणे आम्हाला हे दिलं ना. काही जणांना भेटले काही जणांना भेटले, यांना काही जणांना जणांना भेटले, भेटले. आम्हाला मला भेटले 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 नाही ते. ते काही ते उन्हावरच दिले सोलर आणि तंबू झोपायला दिलाय ना, पण मलाच दिलाय बाकीच्या बाकीच्या कोणालाच नाही, फक्त एक जणाला यांना भेटलं. मलाच भेटलं. तुमच्यावर प्रेम आहे काय शरद? तसं नाही वाटप पहिला मला आलता का तेवढंच भेटले, मग बाकी म्हणजे नंतर शरद भेटले दादा, दिले. तुम्हाला मिळालं? नाही आम्हाला नाही मिळालं. तुम्हाला नाही? नाही तंबू कुठे दिला? आहे ना तंबू आहे. त्याचा युज होतो का? पण हो करतो आम्ही. करताय ठीक आहे, चला चांगली गोष्ट. तुम्हाला मिळालं तंबू? नाही आम्हाला नाही मिळालं. ते आम्हाला त्यांना पण नाही मिळाला. ओपन करा, तुम्ही नंबर सेव्ह केला ना कांबळे साहेबांचा? हो हो हा बघा, व्हॉट्सअप मध्ये सर्च करा कांबळे नावाने, आलंय का पहा. आणि हे जरी केलं बघ, त्यांचे कागदपत्र जरी करायला गेलं, ते इतके कागदपत्र सांगतात का फार हे आणा ते आणा ते आणा ते आणा. इतके कागदपत्र सांगतात का फॉरेस्ट खात्यावाले, पर हे आणा ते आणा, ती पूर्तता पण पडत नाही. 10 शेतकऱ्यांना जावं लागतं, तुमचा उत्तारा द्या, परत या शेतकऱ्याकडे जा, त्या शेतकऱ्याकडे जा, तुमचा उत्तारा द्या, अमक द्या तमक द्या, आणि त्याच्यातून काही भेटत काय एवढं करून सुद्धा काही भेटत नाही. विनाकारण याल पटे मारित बसा. हा विनाकारण. जा जुन्नरला जा ओतूरला जा आळे फाट्याला फक्त गरकी घाला लावायची. लाव फोन लाव बरं, बिझी वाटत. बिझी त्यांचं बिझी. तुम पाठीमागे एवढे हल्ले झाले तरी वन खात्याचं काही गांभीर्य नाही याच्यावर, लक्ष नाही त्यांचं काही. हॅलो हा सर बबन कारंडे बोलतोय. हा बोला ना. लोकेशन पाठवलंय बघा तुम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे. हो हो. हॅलो हा साहेब कवाशी घेणार आहे? आता काय झालंय, आमचं सब आहे मीटिंग मध्ये, आता मीटिंग झाली. हो किती वेळ लागेल सर? तरी तुम्ही जे जनावर आहेत ना मारलेली साईडला ठेवा, हो हो सावलीत वगैरे साफ मारा तिथे. हो हो सर. त्वचे वगैरे असतील ते ठेवू नका टक्के वगैरे. हो 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 चालेल. साहेब म्हणले आमची मीटिंग चालू आहे,
1-1.5 तासात येतो म्हणे. बर बकरा जी तुमची मारलेत ना ती सावलीला ठेवा म्हणले, सावलेल ठेवा. पाठीतो म्हणले. ठीक आहे पाठवतात. आणि ठसे काय म्हणले? तसे जर तुमचे तिथं जनावर जे असले तर त्याच्यावर पाय बी देऊ नका, तसेच ठेवा. बर पडले असले तर मग तुम्हाला वाटतं का येतील ते? साहेब बोललेत, मग नाही तर मग कसं परत आम्ही त्याला कॉल करतो. म्हणजे असं आमच्या समोर म्हणजे बोलले आम्हाला येऊ म्हणले. आश्वासन दिलं येतील बहुतेक. चला आता तुम्ही कळवलेत. काय तुम्हाला गेल्या वर्षी बी असं झालं पण काही त्यांना पैसे मिळाले नाही. काही प्रोसेस काही नाही झाली, पंचनामा काही नाही, काहीच नाही झालं. आणि आता ही लोक म्हणतात इतके आजूबाजूला इतके बिबटे आहेत, मग पकडत का नाही वन विभाग? गावकरी कळवत नाही का वन विभागाला? कळवी त्यात पण वन विभाग अजिबात केंद्र वगैरे काहीच नाही.